आता एक मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत। तर मुंबईतल्या देवगिरी या त्यांच्या सरकारी निवासस्थानी आमदार आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसते। आमदार विक्रम काळे, शिवाजी आढळराव पाटील हे देखील अजित पवारांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय सांगाल, आज या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर मोठी रेलचेल पाहायला मिळते, काय नेमकं कारण असू शकतं? अधिवेशनाचा काळ जवळ आलेला आहे आणि त्याच्या आधीच आपण बघितलं तर राज्यभरामध्ये आता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। काल देखील अजित पवार रात्री उशिरापर्यंत वर्षा या मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी होते आणि तिथे देखील त्यांची चर्चा चालू होती। आणि आज आपण पाहत आहोत की आज सकाळपासूनच अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी खरं तर कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सगळी जी गाठीभेटी आहेत ते खरं तर दादा घेताना पाहायला मिळत आहेत। एकूणच पावसाळी कामं असतील आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडण्याचे मुद्दे असतील, या सगळ्याच्या बाबत आढावा घेतला जात आहे, अशी सुद्धा एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। काहीच वेळापूर्वी आमदार विक्रम काळे असतील किंवा मग शिवाजी आढळराव पाटील असतील यांनी देखील दादांची भेट घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे ती आपल्याला देवगिरीवरती सध्या पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण नक्कीच रुपाली, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती।